प्रवीण मानेंना शरद पवार इंदापूर लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे। माने इंदापूरच्या रिंगणात उतरल्यास सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे। इंदापूरचे राष्ट्रवादीचे बडे नेते प्रवीण मानेंनी घर वापसी केली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मानेंनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागला असतानाच प्रवीण माने पुन्हा स्वगृही परतले। सोनाई डेअरीचे सर्वेसर्वा असलेल्या प्रवीण मानेंना विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याचं सांगण्यात येतंय। प्रवीण मानेंना इंदापूर विधानसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे। प्रवीण माने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास इंदापूरचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे। प्रवीण मानेंचा प्रवेश होत आहे सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि तिथं नक्कीच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी प्रवीण माने असतील, त्यांचे वडील असतील, यांचा खूप फायदा हा आपल्याला होणार आहे। प्रवीण मानेंशी राजकीय नव्हे कौटुंबिक नातं असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। माने कुटुंब आणि पवार कुटुंबाचे 5 दशकाचे ऋणानुबंध आहे। म्हणजे पक्ष वगैरे त्या काळात ज्या घटना झाल्या आणि सुडाचं राजकारण, भीतीचं राजकारण हे काय या देशाला नवीन। इंदापूरचा आमदार कोण होणार यावरून महायुतीत जुंपले। त्यावर शरद पवार इंदापूर विधानसभेत किंगमेकर राहणार असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं। शरद पवारांनी प्रवीण मानेंची निवड केल्यानं सामना चुरशीचा होणार यात वाद नाही। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।